तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू गाडीला आता आग लागल्याची घटना घडली आहे। डिझेल वाहून येणाऱ्या मालगाडीनं अचानक हा पेट घेतला। अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून आग विझवण्यात यश आल्याचं बघायला मिळत आहे। आगीमध्ये नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। आगीचे लोट पसरताना बघायला मिळत आहेत। तिरुवल्लूर या रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडलेला आहे। मालवाहू गाडी होती, त्या गाडीला आग लागल्याची ही घटना। डिझेल वाहून येणाऱ्या मालगाडीनं हा अचानक पेट घेतला। त्यामध्ये आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतोय की मालगाडी होती ती जळून सुद्धा खाक झाल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण डोईफुडे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय आगीचे मोठे लोट बघायला मिळत आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकतो ही मालगाडी सुद्धा संपूर्ण जळून खाक झाल्याचं दिसतंय। काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर सकाळच्या सुमारास तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळून जात असलेला ही मालवाहू गाडी होती, याला अचानक आग लागली। ही गाडी डिझेल घेऊन जात असल्यामुळे आगीने काही क्षणातच मोठा भडका घेतला आणि आगीच्या धुराचे प्रचंड लोट दूरपर्यंत आपल्याला दिसत होते, ज्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे। आगीमुळे रेल्वे पटरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळी सतर्कता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आपल्याला पाहायला मिळते। या घटनेमुळे या मार्गावर रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून नुकसानीचा अंदाज आता घेतला जात आहे। रुळाचे दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा हाती घेतले आहे। नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आले नाही। गौरी, नक्कीच किरण, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।